नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। दसऱ्याच्या मुहूर्तावरती सिद्धार्थ उद्यानात सिंहांची डरकाळी घुमणार, पिवळ्या वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणलेत 6 पाहुणे। तर स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, ते प्रसिद्धीसाठी गाड्यावरती हल्ले करून घेतात। मनोज जरांगे पाटलांच्या हकेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया। आता बघूया सविस्तर बातम्या। दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व आबालवृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात आता जंगलाचा राजा असलेला सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची जोडी आणण्यात आली असून दसऱ्यानंतर हे प्राणी सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहेत। शनिवारी सिंहासह इतर प्राण्यांचं आगमन सिद्धार्थ उद्यानात झालं असून त्या बदल्यात येथील एक पिवळा वाघ आणि 2 वाघिणी शिवमोग्गा प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाची विविधता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। प्राण्यांची अदलाबदल योजनेअंतर्गत कर्नाटकातील शिवमोगा प्राणी संग्रहालयातून 2 सिंह, 2 अस्वल आणि 2 कोल्हे असे एकूण 6 नवीन पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत। या मोबदल्यात सिद्धार्थ उद्यानाने शिवमोगा प्राणी संग्रहालयाला एक पांढरा वाघ आणि 2 पिवळ्या वाघिणी दिल्या आहेत। सिद्धार्थ उद्यान प्रशासनाकडे पिवळ्या वाघांची संख्या जास्त झाली होती, तर त्यांना ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पिंजरेही उपलब्ध नव्हते। त्यामुळे शिवमोगा प्राणी संग्रहालयाने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे वाघांची मागणी केली होती। प्राधिकरणाने मागील महिन्यात या अदलाबदलीला मंजुरी दिली। शिवमोगा येथील 2 अधिकाऱ्यांच्या पथकाने 11 ऑगस्ट रोजी उद्यानातील वाघांची पाहणी करून समाधान व्यक्त केला। त्यानंतर प्राण्यांची अदलाबदल करण्यात आली। दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता शिवमोगा येथून प्राण्यांची जोडी वनपरिक्षेत्र अधिकारी नागेश बलेगर व पशुवैद्यक डॉक्टर मुरली मनोहर यांच्या देखरेखीखाली रवाना झाली होती। तब्बल 2 दिवसांच्या प्रवासानंतर आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता हे प्राणी सुरक्षितपणे सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले। सध्या नवीन ठिकाणी आलेल्या या 6ही प्राण्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला काही दिवस त्यांच्या पिंजऱ्यातच ठेवले जाणार आहे। तज्ञांच्या देखरेखीखाली त्यांचे आरोग्य तपासलं जात आहे। प्राणी उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार 2 ते 3 दिवसात हे प्राणी पूर्णपणे वातावरणाशी जुळवून घेतील। त्यानंतर त्यांना मोकळ्या पिंजऱ्यात सोडले जाईल आणि ते सर्वांसाठी पाहणीकरिता उपलब्ध होतील। ही अदलाबदल योजना प्राणी संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्यामुळे दोनही प्राणी संग्रहालयांना नवीन प्रजातीचा अनुभव घेता येत असल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे। प्राण्यांच्या देवाणघेवाणमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जू आणि कर्नाटकातील स्थित शिवमोग्गा येथील ते जूमध्ये आम्ही आदान प्रदान केलं गेलं। त्या ठिकाणी आपल्याकडे असलेलं 2 वाघ त्यांना आपण दिलं जाणार आहे। त्यांच्याकडे असलेलं 2 सिंहाचं, 2 कोल्ह्याचं आणि 2 अस्वलाचं जोडी आपल्याकडे आज उद्या प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर 3 दिवस त्यांना क्वारंटाईन करून नंतर पब्लिकसाठी ते उघडं केलं जाईल। दसऱ्याच्या निमित्ताने आपण ओपन केलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण बाधित नागरिकांशी महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी संवाद साधून अतिक्रमण मोहिमेत बाधित झालेल्या नागरिकांना कशा प्रकारे मोबदला देण्यात येईल याबाबत त्यांनी नागरिकांची सविस्तर माहिती दिली। यावेळी त्यांनी नागरिकांच्या वैयक्तिक प्रश्नांची देखील उत्तरे दिली आहेत। छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील विविध भागांच्या अतिक्रमित बाधित नागरिकांना चर्चेसाठी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये शनिवारी बोलवण्यात आलं होतं। आंबेडकर नगर, किल्ले आर्क यासह विविध भागातील नागरिकांनी वेगवेगळ्या वेळेमध्ये स्मार्ट सिटी कार्यालयात हजेरी लावली। यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधत सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत अधिक माहिती दिली। तर बाधित असलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून काय मदत करण्यात येणार आहे याबाबत त्यांनी माहिती देत नागरिकांच्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे देखील दिली। या चर्चेमध्ये अनेक नागरिकांनी विविध प्रश्नांना घेऊन प्रशासकांना माहिती विचारल्यावर त्यांनी प्रत्येकाचं उत्तर देत नागरिकांचं समाधान केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर विषयावरील पुढील कारवाईबाबत अधिक माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यांचं घर जाणार आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे
अनधिकृत बांधकाम आहे या सर्व लोकांचं सर्वे केलं गेलं होतं आणि या सर्व लोकांना बोलावून त्यांचं ऐकून घेण्यात आलं. त्यांना घरकुल जे आहेत त्या घराच्या बदल्यात एक परिवार एक घर 100% शुल्क माफ म्हणजे एकही रुपये न घेता 100% त्यांना घरं कशी देता येईल आणि कुठे कुठे घरं आहेत याचा माहिती दिली गेली. आणि या अनुषंगाने लोकांची काय फीडबॅक आहे. काही लोकांच्या घरामध्ये 2 लोक आहेत, 3 परिवार आहेत आणि त्यांना काय पॉलिसी आहे त्याला समजावून आम्ही सांगितलं, जेणेकरून लोकांची बाहेर गैरसमज निर्माण करतायत. म्हणजे आम्हाला घर भेटणार आहे का नाही भेटणार आहे. ज्या ठिकाणी प्लॉट्स शिल्लक आहेत महानगरपालिकेच्या पुनर्वसनाची त्या ठिकाणी प्लॉट्स दिलं जाणार आहे. ज्या ठिकाणी 150 घर महानगरपालिकेचं माडांनी आम्हाला दिलेलं आहे त्या 150 घर त्यांना अगदी एकही रुपये रक्कम न स्वीकारता ते माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सर्व लोकांना रस्त्यात रुंदीकरणामध्ये जाणाऱ्या घरांचा 100% मोफत देण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात आणि लोकांची काय काय कंप्लेंट्स आहेत या सजेशन्स आहेत हे ऐकून घेण्यात आलं, जेणेकरून या रस्ता रुंदीकरणामध्ये एकही बेघर असणार नाही. 100% बेघरांना घर मिळणार या अनुषंगाने आपल्या आज सर्व लोकांची ऐकून घेण्यात. काही ठिकाणी आम्हीच शासनाने त्या ठिकाणी पुनर्वसन करून बसवलं होतं, परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये जात असेल तर त्यांना 100% एकही रुपये महानगरपालिका न घेता 100% त्याला पुनर्वसन महापालिका माध्यमातून केलं जातं. अहिल्यानगर येथे लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवरती हल्ले करून घेतात स्टंटबाज लोकांकडे मला लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. हा पटेल ते लक्ष्मण हाके प्रचंड वैफल्यग्रस्त झालेले दिसतात. तुमच्या विरोधात त्यांनी वाडी गुड्डीमध्ये उपोषण करून स्वतःला मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आता ते मार्केटमधून बाहेर पडतात का असं चित्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय नगरमध्ये. काय सांगितलं आमच्या पुढे सध्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलंय आम्ही आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा. कोणाला पांघराच्या हातरात नसेल ते द्या, कोणाला कपडे नसतील तर द्या, कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या. आपण हे छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू. त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. हे प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याची नावं घेते, मग आम्हाला त्याच्यात वेळ नाही. इथं संकट शेतकऱ्यावर आहे, आम्ही त्या कामात आहे सध्या. पण काही तरुणांनी हल्ला केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. अद्याप तरी तरुण अज्ञात आहे, मात्र साहजिकच त्यांची सुई आरोपांची कुणाकडे वळू शकते हे माहिती आहे. नाही हो, मी सांगितलं तुम्हाला, एक तर मी आजारी आहे. त्या उपोषणामुळं हमेशा केलेल्या उपोषणामुळं शरीरात अनेक वेदना आहेत. त्याच्यामुळं ना मी आजारी, मी ॲडमिट. त्यामुळं मला बोलायला जास्तीचा हे होतं, पण तो मला ते लक्षच नाही द्यायचं ते असल्या लोकांकडे आणि विचारू पण नका ते असल्या बेकार लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे. गोरगरिबांचा शेतकरी आता इथं खूप संकटात आहेत, त्या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्या विषयात मी सांगितलं ना, या असल्यांचं काही खरं नसतं. आम्हाला इथं आता शेतकरी संकटात आहे ते बघायचं आहे, आरक्षणाचा विषय तो बघायचा आहे. हे काय असल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करतात किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे. तर कोणाला टाईम आहे हल्ला फल्ला करायला? कोण टाईम हे न असल्यावर कोण शेतू करीत असते, गोत काय दगड टाकेन कोण? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह शेकापचे पदाधिकारी आक्रमक झाले असून विविध ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात आलंय. यात पाचोड पैठण राज्य महामार्गावरील दावरवाडी फाट्यावरती शेतकऱ्यांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या दावरवाडी फाटा येथे ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह शेकापचे पदाधिकारी आक्रमक झाले असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले आहे. पाचोड पैठण राज्य महामार्गावरील दावरवाडी फाट्यावरती शेतकऱ्याकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
पैठण पाचोड राज्य महामार्गावरील दावरवाडी फाट्यावर शेतकऱ्यांकडून अचानक रस्ता रोको करण्यात आला। या आंदोलनामुळे सदर महामार्गावरील सुमारे 3 ते 4 तास वाहतूक ठप्प झाली होती। पैठण तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावरती उतरले होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह शेकापचे पदाधिकारी आक्रमक झाले असून विविध ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात आलंय। यात पाचोड पैठण राज्य महामार्गावरील दावरवाडी फाट्यावर शेतकऱ्यांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। एक विचार करा, त्यांना जर काही करायचं असलं तर ते शेतकरी सर्वसामान्य वसूल करतात आणि द्यायची वेळ आली तर ते इकडे तिकडे पाहतात। आज 96,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्गाला यांच्याजवळ पैसा आहे। 15,000 कोटी हे नागडे साधू की त्याच्यानं नाव नाही घेत, पण त्या कुंभमेळ्यासाठी खर्च करून राहिले आणि तीच माणसं मरून राहिले, जनावरं मरून राहिले, शेतकऱ्याचे काय हाल चालले। आज प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात एकरी 25 ते 30,000 रुपये खर्च केलाय आणि वापस यायची कुठली काही गॅरंटी नाही। कारण मी कालच शेतात गेलो, काल माझा फेसबुक व्हिडिओ बघितला असेल, मी पाणी काढत गेलो, मी जितकं पाणी काढलं त्याच्या दुप्पट पाणी ओढून झोपले पण येत होतं। म्हणजे किती काही केलं तर आता तुरी उभारणार, कापसाच्या बोंडाला कापसाचे बोंड सुद्धा सोडून जाणार। छत्रपती संभाजीनगरमधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी मोसंबी फेकत संताप व्यक्त केला। मोसंबीला नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आलं होतं। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्याकडून मोसंबी फेकत संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांकडून अचानक रस्ता रोको स्वरूपाचं आंदोलन झाल्याने या आंदोलनामुळे सदर महामार्गावरील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावरती उतरले होते। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अभिजित शिंदे आणि सरला शिंदे प्रस्तुत आलाप द रिअल म्युझिक पीपल घेऊन येत आहे काव्य रसिकांसाठी संगीताची अविस्मरणीय मैफिल। भव्य म्युझिकल कॉन्सर्ट्स, गझल मैफिली, लग्न सोहळ्यांचा जल्लोष, कॉर्पोरेट शो ते थीम इव्हेंट्स ऑर्केस्ट्रा यासह प्री वेडिंग शूट्स, जाहिराती, कॉर्पोरेट फिल्मसाठी दर्जेदार असा अत्याधुनिक स्टुडिओ। तुमच्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच संपर्क करा 9820656665 अथवा 9420494665 यावर किंवा भेट द्या www.alapentertainment.com। कारण आलाप म्हणजेच संगीताचा ठेवा आणि सुरांची मैफिल। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी,
कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे. मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जागतिक पर्यटन दिवसानिमित्त भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो द्वारा जागतिक स्वच्छता ही सेवा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर लेणी येथे स्वच्छता अभियान व बेबिका मकबरा येथे एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो द्वारा जागतिक पर्यटन दिवसानिमित्त स्वच्छता ही सेवा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर लेणी येथे स्वच्छता अभियान व बेबिका मकबरा येथे एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. यामध्ये मेरा युवा भारत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, भारत पर्यटन, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि विश्वायुथ फाउंडेशन, रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर आदी संस्थांद्वारा छत्रपती संभाजी लेणी येथे स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला. त्यानंतर एक पेड माँ के नाम अंतर्गत बेबिका मकबरा येथे वृक्षारोपण करण्यात आलं. स्वच्छता अभियानाच्या आधी सर्वांनी एकत्रित स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, पुरातत्व सर्वेक्षणाचे सहाय्यक अधीक्षक पुरातत्व विशद प्रशांत सोनोने, सुपरवायझर हरीश गुजराती, रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशनचे भारत रेड्डी, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, भारत पर्यटनाच्या पर्यटक माहिती अधिकारी स्नेहल पाटील, ओम शिवबडे, कर्मचारी अभिनव कुमार, विनायक राम, मेरा युवा भारत कार्यालयाच्या माजी जिल्हा युवा अधिकारी अरुणा कोचुरे, कर्मचारी प्रकाश त्रिभुवन, दत्तू शिरसाट, तेजस्विनी सायकलिस्ट फाउंडेशनच्या नीता गंगावने, महानगरपालिका व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे कर्मचारी, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, रेड्डी फाउंडेशनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर लेणी पार्किंग परिसर व 6 ते 10 लेणी परिसर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. नवरात्रानिमित्त शाळकरी चिमुकल्या मुलांसाठी साक्षात देवीचं रूप घेऊन पालकांना आशीर्वाद रूपी सुखद धक्का दिल्याचं चित्र माय फर्स्ट वर्ल्ड प्ले स्कूलमध्ये पाहायला मिळालंय. यावेळी अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांचं दोन्ही हात जोडून दर्शन घेत उपक्रमाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. माय फर्स्ट वर्ल्ड प्ले स्कूलच्या वतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून माय फर्स्ट वर्ल्ड प्ले स्कूलच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये नवरात्री निमित्त शाळकरी चिमुकल्या मुलांनी साक्षात देवी माचं स्वरूप घेऊन पालकांना आशीर्वाद रूपी सुखद धक्का दिल्याचं चित्र पाहायला मिळालं.
माय वर्ड प्ले स्कूलमध्ये यावेळी अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांचं दोनही हात जोडून दर्शन घेत उपक्रमाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. सध्या पालकांमध्ये आणि सोशल मीडियावर हा उपक्रम चर्चेला जातोय. प्रत्येक मुलीमध्ये देवी असते हे मुलांना साक्षात आणि लक्षात आणून देण्यासाठी मुलांकडून देवीचं रूप सादर केलं गेलं. देवी बनलेल्या 9 मुलींनी 9 दिवसाच्या देवीची माहिती सांगितली, तसेच स्वतः देवी बनवून इतर पालकांना दर्शन दिलं. हा आगळा-वेगळा उपक्रमामध्ये सर्व पालक वर्ग आणि यांनी भाग घेतला. देवींचं दर्शन घेण्यासाठी पालकांनी वाट बघितली. त्या पालकाला त्याची मुलगी दर्शन देत होती. यावेळी अनेक पालकांनी स्वतःच्या मुलीचे दोनही हात जोडून दर्शन घेत उपक्रमाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. पालकांनी ह्या उपक्रमाचं स्वागत तर केलंच, तर सगळीकडे याचं कौतुक सुद्धा सुरू आहे. नवरात्रीसोबत सर्व मुलींचं कन्यापूजन तसेच सरस्वती पूजन करण्यात आलं. यामध्ये शैलपुत्री ही भूमिका निविका कागडे हिने केली आहे. ब्रह्मचारीने ही भूमिका सान्वी वाघ हिने केली, तर चंद्रघंटा त्रिशा पवार हिने, तर कुष्मांडा अनन्या गायकवाडीने केली आहे. स्कंदमाता स्निग्धा म्हस्के हिने केली आहे, तर कात्यायनी गिरिमा उघडे हिने केली आहे. कालरात्री सगुन बनसोडे हिने केली आहे, तर महागौरी कृष्णाई खवाने हिने केली आहे. सिद्धिदात्री श्रावी लोखंडे हिने केली आहे, तर मा दुर्गा कृषिका लांडगे हिने पार पाडली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रोहित गिरी, शिक्षक वर्ग तसेच शाळेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी मेहनत घेतली आहे. सदर उपक्रमाबाबत मुख्याध्यापक रोहित गिरी यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. असं म्हणतात की लहान मुलांना सर्व गोष्टी कळतात, म्हणूनच या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना नवरात्रीचे महत्त्व समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच पालक वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरती हा उपक्रम खूप गाजत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद याला भेटत आहे. हा उपक्रम करण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे की मुलांना भारतीय सण समजले पाहिजे. आपण ज्या पद्धतीनं सण साजरे करतो त्याच पद्धतीनं मुलांनी सुद्धा सण साजरे केले पाहिजे. भारतीय संस्कृती मुलांना समजली पाहिजे. आणि हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही त्या निमित्ताने मुलांसोबत करून बघितला आणि त्याला खूप सुंदर असा प्रतिसाद भेटला. चक्रधर स्वामी मंदिर गेट ते देव्हारी फाटा रस्त्यावरील अतिक्रमण व दुरावस्था हटवण्याच्या मागणीसाठी सोयगाव तालुक्यातील सावळद-12 ग्रामस्थांचं आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच असून 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली आहे. तर अतिक्रमण काढून हद्द कायम केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्ते यांनी दिलाय. आमची मागणी सर्वप्रथम सांगू इच्छितो मी, या गेंड्याच्या कातड्याच्या शासनाला आतापर्यंत कुठलीही जाग न येता आम्ही या उपोषणाच्या मार्फत त्या शासनाला उपोषणाच्या मार्फत आम्ही जागरण करतोय, जागवतोय की शासन आतापर्यंत कुठलीही केअर न घेता शासन आम्हाला उडवाउडीची उत्तर देऊन हे उपोषण आखण्यात लावतंय. अधिकारी कर्मचारी येतात आणि ते मोजणी झाली असे आश्वासन देऊन देतात, पण मात्र ते खुण्या कुठल्याही कायम नसताना ते आम्हाला उपोषण आखलून लावण्यात येत आहे असे अधिकारी आम्हाला लक्षात येत आहे. किती दिवसापासून बसलेले उपोषण? 4था दिवस निघला आहे आजपर्यंत. आतापर्यंत कोणी आले का? अधिकारी शासन आले, पण शासनाने असे तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाने केलं आहे. पण शासन आज असं कुठलीही प्रतिक्रिया दाखवायला तयार नाही आहे. जो तो येतो तो आमच्या अंडरमध्ये मी सांगतो, कुणी येतं आणि टपल्या मारून चाललं जात आहे. फक्त आश्वासनं देऊन जात आहे फक्त, पण मग काम मार्गी लावण्याला कुणीही मार्गी लावत नाही आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. दसऱ्याच्या मुहूर्तावरती सिद्धार्थ उद्यानात सिंहांची डरकाळी घुमणार. पिवळ्या वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणलेत 6 पाहुणे. तर स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, ते प्रसिद्धीसाठी गाड्यावरती हल्ले करून घेतात. मनोज जरांगे पाटलांच्या हक्केंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.